बघा आता काय बघणार आपण, कॉम्प्लिमेंटरी अँगल असल्यावर रिलेशन काय बनणार आहे, रेंज साठी, हाईट साठी आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स साठी. क्लिअर आहे? काय बघायचं आता आपल्याला, कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल तर त्यांचा रेशो मध्ये काय रिलेशन भेटेल. ठीक आहे, जसं की आपल्याला माहित होतं आर इज काय होता, ux इंटू टी. आर इज काय, ux इंटू टी. चला ux म्हटल्यानंतर ux काय होतं, u cos थीटा आणि टी काय होता, 2u sin थीटा अपॉन g. नाही कळालं, 2 ला मी पुढे घेतलं, u स्क्वेअर केला आणि काय केलं, cos थीटा इंटू sin थीटा केलं, डिवाइड बाय काय, g. हे कोणासाठी भेटलं, हे कोणासाठी भेटलं मला, थीटासाठी. हे कोणासाठी भेटलं, थीटासाठी. ठीक आहे, थीटा. त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती होईल, त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती बनेल, थीटा मायनस किंवा 90 मायनस थीटा. हे त्याचं कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. हे लॉजिक कळालं, थीटा आहे, थीटाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती आहे, 90 मायनस थीटा. क्लिअर आहे? मग याच्यासाठी काय होईल, आणि यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय, साइन 90 मायनस थीटा काय बनेल, कॉस थीटा. कॉस 90 मायनस थीटा काय बनेल, साइन थीटा. हे रिलेशन आहे. ठीक आहे, चला आपल्याला कोणासाठी लिहायचं आता, कॉम्प्लिमेंटरी साठी लिहायचं. कोणासाठी लिहायचं, कॉम्प्लिमेंटरी साठी. हा चल, म्हणजेच काय, आर जशाच तसा, 2u स्क्वेअर जशाच तसा, कॉस जशाच तसा, थीटा जा काय लिहायचंय, थीटा जा काय लिहायचंय, 90 मायनस थीटा लिहायचं. त्याचा कॉम्प्लिमेंटरी लिहायचं. पुढचं काय, पुढचं काय, साइन आहे. साइन किती, 90 मायनस थीटा आहे. डिवाइड बाय काय रे, डिवाइड बाय काय, जी. डिवाइड बाय काय तुमची जी. काय डाऊट आहे, 2u स्क्वेअर मध्ये काय चेंज नाहीये, 2u स्क्वेअर जशा तसा. कॉस 90 मायनस थीटा काय असतो, कॉस 90 मायनस थीटा काय, कॉस 90 मायनस थीटा काय, साइन थीटा. साइन 90 मायनस थीटा किती आहे, कॉस थीटा. डिवाइड बाय काय. आता व्यवस्थित बघा, याला जर मी R2 म्हटलं आणि याला जर मी R1 म्हटलं तर तुम्हाला काय कळालं, R1 मध्ये 2u स्क्वेअर बाय जी आहे, R2 मध्ये बघा 2u स्क्वेअर बाय जी. साइन थीटा कॉस थीटा आहे, साइन थीटा कॉस थीटा, फक्त पोझिशन काय झाली, चेंज झाली. म्हणजे जेवढा R1 आहे तेवढाच, तर त्यांचा रेशो किती बनेल, 1. म्हणजे काय लिहिणार मी, R1 as to R2 इज इक्वल टू काय बनेल माझा, 1. कोणासाठी, कॉम्प्लिमेंटरी अँगल साठी. कोणासाठी, कॉम्प्लिमेंटरी अँगल जर मला मिळाला तर मला काय डोक्यात आलं की त्यांचा रेशो कसा राहतो, ऑलवेज 1. त्यांचा रेशो किती येणार आहे, ऑलवेज 1. कोणाला डाऊट आहे, कोणाचं बघितलं आपण, रेंज ऑफ प्रोजेक्टाइल साठी. कोणासाठी बघितलं, रेंज ऑफ प्रोजेक्टाइल साठी. आता कोणासाठी बघायचंय, टाइम साठी. आता कोणासाठी बघायचंय, टाइम साठी. हा थीटा आणि इकडे काय 90 मायनस थीटा. माहिती आहे ना, कॉम्प्लिमेंटरी अँगल येतो. चला जर मी म्हटलं असतं टी काढणार आहे तर तुम्ही काढलं टी इज काय, 2u sin थीटा अपॉन जी. 2u sin थीटा अपॉन जी. चला इकडे टी बघितलं, मग काय म्हटलं तुम्ही, 2u sin थीटा. साइन थीटा, साइन ऍज इट इज, थीटाची व्हॅल्यू काय टाकायची, 90 मायनस थीटा टाकायची. 90 मायनस थीटा डिवाइड बाय काय, डिवाइड बाय काय जी. पण माहिती आपल्याला 2u sin 90 मायनस थीटा काय येणार आहे, कॉस थीटा अपॉन काय जी. याला इक्वेशन काय म्हटलं मी, T2. त्याला काय म्हटलं मी, T1. काय डाऊट आहे. आता मी काय करून घेतो, T1 अपॉन T2 करून घेतो. T1 अपॉन T2. चला T1 काय, T1 आहे तुमचा 2u sin थीटा अपॉन जी. हा ओव्हरऑल डिवाइड बाय काय, ओव्हरऑल डिवाइड बाय काय, 2u cos थीटा अपॉन जी. म्हणजेच काय लक्षात आलं तुम्हाला, तुम्हाला 2u बाय जी, 2u बाय जी गेट कॅन्सल. म्हणजे काय भेटलं मला, tan थीटा. ओके, महत्वाचं आहे. कॉम्प्लिमेंटरीचं दोन अँगल असतात, एक 30 असलं तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी किती म्हणतो, 60. 60 असेल त्याचं कॉम्प्लिमेंटरी किती म्हणतो, 30. मग 30 घेऊ का 60, कोणता घ्यायचा आहे, जो फर्स्ट आलेला आहे तो, म्हणजेच थीटा 1. जसं की मी म्हटलं असतं माझं कॉम्प्लिमेंटरी अँगल काय 30 अँड 60 आहे, तर तुम्ही कोणता चॉईस करताय, 30. जर कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल 60 अँड 30 तर तुम्ही कोणता चॉईस करताय, 60.
लॉजिक कळालं? थिटा 1 म्हणजे काय? जो पहिला दिलेला आहे तो मला उचलायचा आहे. काय डाऊट आहे? हा झाला तुमचा कोणामधला रिलेशन? T1 आणि T2 मधला. कोणासाठी? कॉम्प्लिमेंटरी अँगल साठी. लॉजिक क्लिअर आहे? नेक्स्ट थिटा आहे आणि 90 मायनस थिटा. कोणासाठी काढायचं आपल्याला? आता हाईट साठी. कोणासाठी काढायचं आहे? हाईट साठी. हाईट साठी म्हटलं तर तुम्ही काय म्हणत होते? यू स्क्वेअर बाय 2g. बरोबर आहे ना? यू स्क्वेअर बाय 2g. यू स्क्वेअर कोणता होता? वाय वाला होता. म्हणजेच काय? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. बस इकडे या. काय करायचं आपल्याला? एच यू स्क्वेअर जसा तसा साइन स्क्वेअर. थिटाची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला? थिटाची व्हॅल्यू काय टाकला आपण? 90 मायनस थिटा अपॉन काय करायचं रे? अपॉन काय करायचं आपल्याला? 2g. म्हणजेच काय रे? यू स्क्वेअर साइन स्क्वेअरचं काय होतो? कॉस स्क्वेअर. आणि 90 मायनस थिटाचं काय होते? थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन काय? 2g. हे काय भेटलं मला? एच. कळालं? हे काय भेटलं मला? एच. याला काय म्हणणार तुम्ही? H1 आणि याला काय म्हणणार तुम्ही? H2. मग आता करणार काय? H1 अपॉन H2. H1 बघा, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. ओव्हरऑल डिवाइड बाय परत काय? यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2g. मग इथून काय होईल? यू स्क्वेअर बाय 2g कॅन्सल झाला. म्हणजे काय उरला? साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय भेटलं आपल्याला? साइन अपॉन कॉस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय कळालं आपल्याला? H1 अपॉन H2 यांचा रेशो कॉम्प्लिमेंटरी साठी काय असतो? टॅन स्क्वेअर थिटा. मग आता आपण सगळे रिलेशन आपण इथे घेणार. लॉजिक कळालं? जर कॉम्प्लिमेंटरी असेल, इफ कॉम्प्लिमेंटरी अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल तर आपल्याला माहित झालं R1 अपॉन R2 काय बनतो? 1. R1 अपॉन R2 काय बनतो? 1. T1 अपॉन T2 काय बनतो? टॅन थिटा. आणि H1 अपॉन H2 काय बनतो? लॉजिक क्लिअर आहे? कधी टॅन थिटा घ्यायचा, कधी सिंपल लक्षात ठेवण्यासाठी टॅन थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटा मध्ये एकच लॉजिक आहे. टीटी भाषाचं म्हणायचं. टीटी टाइम साठी काय? टीटी म्हणजे तिथे फक्त एकदा येणार टॅन. लॉजिक क्लिअर आहे? टॅन स्क्वेअर थिटा क्लिअर आहे? सगळ्यांना समजलंय? रिलेशन वर आता क्वेश्चन म्हणणार आपलं. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? समजलं?